मध्ये लाव. हा नीट लाव. नीट लावा. नीट लाव. ये किल्लर रेडी. सिंहगड ऑलमोस्ट रेडी. राजगड येतो. राजगड कसला? किल्ले देशमुख वाटतंय ते. किल्ले देशमुख म्हणजे आपलं घरच वाटतंय ते. हे बघ वरतून मोठे बाबा कशी टहाळणी करतायत आणि खाली दादा राखण करता करता झोपूनच गेला. ए मुलांनो चला खायला चला आतमध्ये सगळे चला. बरं मला काय करायचंय तुम्हाला कुणाला भूक नसेल ना तर अनरसे केलेत ना ते फक्त आम्हीच खातो. अगं येतंय थांब जरा. हात धुतलेत घाणेरडे हात नाही लावायचे. हात धुतले माझा हात पोचतो इथे. तुला मिळणार तुझ्या करतास तर घे. आधी ईशाताई घेणार आणि मग सगळ्यांनी घ्यायचे. हा घे. मला मिळणार आहे. घ्या घ्या आता घ्या. एक मिनिट ईशा. आता फोन करून सगळ्यांना सांग हं. आमच्या घरातल्या बायकांना अनारसे करता येतात. एक वेळ सांगू नकोस पण मागू नकोस दुसऱ्यांकडे अनारसे. एक मिनिट खाऊन घे ग बाई. एकदा सासरी गेलीस ना की माहेरचं काही राहिलं अशी रुखरुख नको वाटायला. आणि हो आता आम्ही रुखवतात ठेवू तेवढंच बर का. मला एक घास खाऊ द्या ना सुखाने. हा किती गिल्ट देणार आहात. आवडला? खूप आवडला. आवडला ग उमा. आणि ईशा उमा काकूनी जो मुलगा पसंत केलाय ना तो पण आम्हाला सगळ्यांना खूप आवडला. पण तू चिंपांजी. ए बा उमा तू या मुलांकडे लक्ष देऊ नकोस ग. आणि ही ईशा ना वाह्यात झाली फार. वाह्यात? अरे काळा का गोरा पाहिलेला नाही मी त्याला अजून. मीच वाह्यात. अगं पण गोरा आहे चांगला गोरा आहे. आणि आता तर अमेरिकेत थंडीने गुलाबी दिसत. सुरेश रावांचे फोटो आलेले आहेत. तू अजिबात हात लावू नकोस. हा गबस तू हे घ्या. हा हे काय फोटोच नाहीये त्यात. आहेत आजी. बरं आहे. स्मार्ट आहे. आवडलाय म्हणजे जवळजवळ सगळं पक्क झालंय आता. चला आता उपास वगैरे मी तुझं तोंड गोड करणार आहे अजिबात नाही. हे घे. चल 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 चल. मी काय म्हणतो आई गुरुजींकडनं तारीख वगैरे पक्की करून टाका म्हणजे आजी खुश. कोण लोक आहेत हे. वाजलेत किती. फटाके काय वाजवतात त्यावेळेला. यांना ना धरून धरून जेलमध्ये टाकलं पाहिजे. तुझीच भावंड आहेत सगळी. आता त्यांना जेलमध्ये टाकणार आहेस. हो म्हणजे ऍक्च्युली हे इतक्या मूर्खपणे वागणार असतील ना तर काही दिवस हरकतच नाही त्यांनी जेलमध्ये राहायला. ईशा किती चिडचिड करतेस ग. मग अशी चिडलीस म्हणजे बघ चेहरा कसा होतो बाळा तुझा. इतकं चिडून नाही राजा. आई काय होतंय. नाही काही नाही चिडू नको ग एवढा.
ओमचा मिस्ड कॉल. काय किती वाजले? अगं तुझ्या हातात आहे मोबाईल बघ ना. आई टायमर गणलाय. मला सांग ना किती वाजले? 12 वाजत आले असतील ना बाळा. दिवस संपला सगळा. 12 वाजून गेले. मग नको करायला फोन. काय? कुणाला फोन करायचा होता यावेळेला? माझा एक मित्र आहे, त्याचा मिस्ड कॉल आला होता. काय? या वेळेला तुला मित्राला फोन करायचा होता? ईशा, आता हे मित्राला फोन करणं बंद बरं का. लग्न ठरतंय तुझं. 1 मिनिट. पण मला जरा सांग, तुला बाबांनी कधी कशाला नाही म्हटलंय? अहो तुला काही करायला मोकळीक दिली नाही असं झालंय? हो. आपल्या घरी तुझ्या सासरी तुझा छळ वगैरे झाला? हा. एक्झॅक्टली. मग माझ्या सासरचे लोक हे कॉन्झर्वेटिव्हच असतील असं का वाटतंय तुला? माझं जरा बरं होईल असा विचार कर की. बराच विचार करते मी. आणि आता विचार करायलाच हवाय तुझ्या बाबतीत. ते काही नाही. आता तू ना ईशा, मी सांगते तुला 7च्या आत घरात. हा. ओके. 7 AM ना? ईशा, ए बाळा, ये. दमली असशील ना? ये मांडीवर डोकं ठेव, मी डोकं चेपून देते. हा तुझं. किती दमायचं दिवसभर, तडतड करायची. बरं वाटतंय ना? काय आहे? अगं विस्तव ठेवलाय का मी? काकडी आहे ना नुसती. का? अगं उद्या डोळे बुगबुगलेले दिसायला नकोत ना तुझे, म्हणून. उद्या काय आहे? ते तुला उद्या कळेल. आत्ता सांग. नाही आत्ता नाही. आत्ता म्हणजे आत्ता. बरं सांगते. ठेव. उद्या ना फोटोग्राफर येणार आहे तुझे फोटो काढायला, म्हणून. काय? मी काही फोटो बिटो काढून घेणार नाहीये. मला आवडत नाही. उद्या बोलूया. उद्या. हा. हे धना, धना कुठे गेली? हे धना, काय 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 झालं? दादा आला काय? कुठं गेला होता? मी न सांगता कुठे गेलेला? आता हे खरेदी करत. मला किती भीती वाटत होती. एकतर न सांगता जाता फोन लागत नाही. मी ओम दादाला विचारलं, रणजित काकांना विचारलं, कोणालाच माहित नाही तुम्ही कुठे गेलाय. रडू येतं ना. लढते काय येडे. चल इकडे गंमत आणली मी. ह्याच्यामध्ये ना काय काय आणले बघ. आता इथे पणते आणले आहेत, लाईटीच्या माळा आणल्या आहेत. आपण हे सगळं घर सजवून टाकायचं. हा चालेल. पण ओम दादांना चालेल का? न चालेल काय झालं? हा, एवढा आपल्याला त्यांनी आपल्या घरात आसरा दिला. आपण ते घर आपलंच मानलं, त्यांना आनंदच होईल ना. आपण काय करूया माहितीये ना, हे सगळ्या पणत्या वगैरे लावून ना, लाईटीच्या माळा लावून घर सगळं करून टाकू रात्रीतनं. हा चालेल. म्हणजे उद्या सकाळी त्यांना उठल्यावर कळणारच नाही की ते स्वतःच्या घरात आहे का दुसऱ्यांच्या. हॅपी दिवाळी. अरे काके, जीव घेशील एक दिवस असा माझा. असं काही फालतू बोलायचं नाही ओमे. ओमे बाहेर चल ना, आज दिवाळी आहे, मस्त मजा करूयात.
प्लीज रे झोपू दे रे, मला खूप झोप येते, प्लीज नको. अरे बाहेर ये, नुसतं बघितलंस ना तर वेट लागेल तुला. आता मी उठलो ना तर वेडा होईल मी, प्लीज झोपू दे मला. चल 5 मिनिट चाललं प्लीज. 5 मिनिटांनी येतो मी, खरंच 5 मिनिटांनी मी येतो, प्लीज 5 मिनिटं झोपू दे. नक्की? 5 हो, नक्की 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 येतो ना यार, 5 मिनिटांनी येतो ना, प्लीज. नक्की? हा नक्की नक्की नक्की. ठीक आहे बघा, मी वाट बघतो बाहेर. हा वाट बघ हा वाट बघ. माझ्या काकीसारखा समजूतदार माणूस नाही आहे जगात. अरे 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 काय कुठे घेऊन चाललाय? अरे गंमत दाखवतो तुला. पायऱ्या 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 पायऱ्या. 1 2 हळू 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 हळू. आता उघड ना. अरे थांब 2 मिनिट थांब ना राजा. आता झोप यायला लागली मला. बस उघडू? 1 मिनिट. 1 2 3 खुल जा सेम सेम. अरे बाप. अरे कोणी केलं हे सगळं? मला नाही माहित. काय मज्जा. काय मस्त आहे ना. अरे कमाल माइंड. कोणी केलं हे सगळं? कोणी केलं हे सगळं? हो का? तुम्हालाही नाही माहिती का? कोणी केलं हे? सुपर्ब. इट इज सो ब्युटिफुल. गुरुजी 1 नंबर काम केलं. आणि त्याने तू पण. थँक्स जयेश, माझं घर जिवंत केल्याबद्दल. सॉरी 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 आपलं घर जिवंत केल्याबद्दल. हॅपी दिवाळी मंडळी. मी खूप फटाके आणलेत, ते सगळ्यांनी एक एक लावा आणि मजा करा. हॅपी दिवाळी. अलका, अहो आले आले. कशाला एवढा आरडाओरडा चालवलाय? अहो मुलं इतकी छान फटाके वाजवतात बाहेर, तुम्ही पण चला ना. चल. कशाला आरडाओरडा करतायत म्हणजे काय? एक गोष्ट सापडत नाहीये मला जागेवर. अहो काय काय सापडत अगं नाहीये? म्हणजे ते आपलं. पण काय शोधताय तरी काय तुम्ही? अगं बघ ना, काही सापडते का बघ मला काही. अय्या, माझ्या कपाटामध्ये कशासाठी तुम्ही उचकापाचक करताय बरं? मी देते ना तुम्हाला काय हवंय ते. काय हवंय तुम्हाला सांगा. हे हवंय. अय्या, आहा किती सुंदर आहे. खरं सांगू, तुझ्या गळ्यात आल्यानंतर जास्त सुंदर दिसतोय तो. ईश, काहीतरीच आवडपणा. अगं काहीतरीच नाही, खरं तेच सांगतोय. हा बरं, अजून एक. ही 2 तिकीटं. संध्याकाळी गाण्याचा कार्यक्रम आहे आणि आपण दोघंच जातोय. तुम्हाला काही वेळ फीड लागलंय का? का? दोघांनीच जायचं फक्त? हो. हो काय, घरामध्ये सण आहे ना, मग खुशाल आपण दोघांनी गाण्याच्या कार्यक्रमाला जायचं. त्यात काय बिघडलं?
तुमची आई आहे ना ठार मारेल मला. काही ठार वगैरे मारणार नाही तुला. बरं ते सगळं जाऊ दे. नेकलेस कसा वाटला ते सांग. खूप गोड आहे. बरं आता मी काय सांगते ते लक्षात घ्या. तुम्ही ही जी गिफ्ट दिलेत ना मला त्यासाठी मी तुमची शतजन्म ऋणी असेल. थँक्यू थँक्यू. पण साहेब तुमची पोर लग्नाची आहे बरं का. तेव्हा आता जो काय खर्च करायचा ना तो सांभाळून करायचा, जपून करायचा. आपलं झालं हो आता सगळं. आता सगळं ईशाच्या लग्नासाठी जे काय दागिने घ्यायचे ना तिच्यासाठी. अलका अगं हे आता अति होते असं नाही का वाटत तुला? नाही म्हणजे आपलं दोघांचं म्हणून काय आयुष्य आहे की नाही? आहे ना. पण आपलं आयुष्य म्हणजे ईशा, ईशाचं लग्न, तेवढंच आयुष्य आहे आता आपलं. असे काय बघताय? सुयशचे फोटो काही पहिल्यांदा बघत नाहीये मी. अगं तसं नाही, जरा वेगळे आहेत फोटो ना म्हणून बघतोय. वेगळे आहेत ते. कम्प्युटर पेक्षा वेगळे. दाखवा, आवडते कदाचित. हा अगं म्हणजे आवडतील ग. बरं, आपल्या प्राथमिक अटींबद्दल त्यांना सांगितलंय ना. म्हणजे तसं मुलीच्या बाजूने आपण असल्यामुळे फारशा अटी आपण घालू शकत नाही. पण कसं आहे, आपल्या मुलीच्या भवितव्याचा प्रश्न आहे, तेव्हा एवढी काळजी आपण घ्यायला हवीच नाही का? प्रश्नच नाही. आई तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे. पण जशा आपल्या अटी आपल्या अपेक्षा आहेत तशा त्यांच्याही असतील ना. त्यामुळे त्याही बोलून घेऊ आणि लवकरात लवकर पुढची पावलं टाकू. अशी चांगली स्थळं घरबसल्या सांगून येत नाहीत हो. हे असं काही नाही. जरा शोध घेतला ना की चांगली स्थळं मिळतात. नाही म्हणजे माझं काय म्हणणं, आपण आपल्या राजकन्याचे फोटो सुद्धा त्यांना पाठवूया ना. त्यांनाही आवडली पाहिजे की नाही ती. हो पण आपली ईशाई काही साधी नाहीये. काल अलकाने तिच्यापाशी या फोटोंचा विषय काढला तर चक्क नाही म्हणाली. अरे बापरे. मग आता ओम दादा चला झाली फराळाची तयारी. जाम भूक लागली. पहाटे पहाटे उठवलंय काकेने मला. नाही, आजी येत आहेत. मस्त सिक्रेट असल्यासारखं काय बोलतेस? आजी माझ्यासाठी फराळ घेऊन येत आहेत? हो, तेलाचा आणि उठण्याचा फराळ घेऊन येत आहे. काय? थँक्यू धना, तुलाच माझी खरी काळजी आहे. मी टाकतो. बाय. ओम तेल आणि उठणं लावून घे चल. आजी मला ना तेलाची ॲलर्जी आहे. रॅश येतो अंगावर. हो ना धना? हो. अरे नाही रे, सुवासिक तेल आहे. किती काम करतोस तू दिवसभर. डोक्याला कसं थंड वाटेल. चल बघू. नाही नाही नको 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 आजी, जाम गिळगिळीत मिळमिळीत वाटतो. नाही नाही, वर्षातून एकदा तेल लावून घेतलंच पाहिजे. चल. एक मिनिट, यावर एक उपाय आहे. काय? मी पळतो. माझ्याकडे काय बघतोस? चल, कर त्याला. ओम मला तेल लावताय. ईशा बोल. ईशा, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. बरं, काल का फोन केला होतास तू? मी सहज केला होता, विश करायलाच. ओ, मला वाटलं अनारसे तयार झाले की काय. अनारसे हा, आमच्या घरी केले. पण आपण एक काम करायचं का, मी माझ्या घरून घेऊन येते, तू तुझ्या घरून घेऊन ये. पाहूया कोणाचे जास्त भारी झालेत ते. ओके ओके डन. हॅलो 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 हॅलो, मी बोलतोय. मी लपून बसलोय म्हणून हळू आवाजात बोलतोय. का? काय झालं?
अगं आमच्या घरात आता मला तेल लावण्याचा कार्यक्रम चालू झालाय. मला अजिबात आवडत नाही. दिवसभर इरिटेट होतो मग, म्हणून मी पळतोय त्यांच्यापासून. ते तुला गंमत सांगू का, मी सुद्धा लपून बसले. तू का लपून बसली आहेस? अरे काही नाही रे, आमच्याकडे ते दाखवण्यासाठी फोटो काढण्यात, म्हणजे फोटो कोणी घरी आलं ना आपल्या की त्यांना दाखवण्यासाठी म्हणून एक फॅमिली फोटोग्राफ वगैरे काढणं चाललंय. इतकं बोर होतं खूपच, म्हणजे म्हणून लपून बसले. मला आवडत नाही ना असं काही. म्हणजे आपलं सेम आहे. यात काय सेम आहे? तुमच्याकडे कुठे फोटो काढतायत? अगं फोटो नाही, पण लपण्याबद्दल सेम आहे. हा ते सेम आहे. बाय 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 बाय. काय परत रेल्वे गाडी बायची? बाय बाय बाय. सॉरी.